फुल म्हणजे एक मुठ्ठीभर बदाम आपण रोज खाऊ शकतो आणि तर अभिनेता अभिनेत्रींना ठराविक लाईफस्टाईलच नसते. हे खूप हेक्टिक आणि हे असं सतत चालू असतं. ते मला खूप लोक विचारतात फिटनेसचं रहस्य वगैरे. तर सकाळी 5 आमंड्स आणि 10 रेझिन्स म्हणजे काळ्या मनुका हे खाऊन माझ्या दिवसाची सुरुवात होते. स्टाईल बद्दल म्हणत होतो, तुमच्या प्रोफेशनमध्ये भरपूर वेळा ऑफकोर्स तुम्हाला पटकन वजन वाढवायचंय, पटकन वजन कमी करायचंय असं होतं. तर आफ्टर यू फिनिश शूटिंग फॉर दॅट रोल, डू यू गो ऑन अ डिटॉक्स? हाऊ डू यू ब्रिंग युअर लाईफस्टाईल बॅक टू नॉर्मल? अगदी खरं सांगायचं तर अभिनेता अभिनेत्रींना ठराविक लाईफस्टाईलच नसते. त्यांना एक आयुष्यभराची धावपळीची लाईफस्टाईल असते आणि स्ट्रेस असतो कायमचा. आज मी काल आत्ता पहाटे मुंबईहून इकडे आले या कार्यक्रमासाठी आणि आता मी परत मुंबईला जाणार आहे. सो हे खूप हेक्टिक आणि हे असं सतत चालू असतं. त्याच्यामुळे आम्हाला अनेक गोष्टी या वेळेवर हे होणार याची सवयच नसते. त्यामुळे आमच्यासाठी हेल्थ आणि स्वतःच्या डाएटची काळजी घेणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि वेळा पाळणं. मी तर नेहमी म्हणते, मी जेव्हा डिरेक्ट करत असते फिल्म तेव्हा 1:30ला मी सांगते की बेलच वाजवायची आणि बेल वाजली काय चालू असेल ते हातातलं खाली ठेवायचं आणि जेवायचं. खरं तर जेवायला 15 मिनिटं लागतात, पण आपण उगाच सगळ्या त्या वेळा डिले करत 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 पाळत नाही. ब्रेकफास्ट तर एक वेळेवर होतो, पण लंचचा सगळ्यांचा हा प्रॉब्लेम आहे की नाही उशीर झाला, मग आम्ही 4 वाजता जेवलो, 5 वाजता जेवलो. हे तर बिलकुल बरोबर नाही. आपण वेळा पाळणं आणि त्याचबरोबर शक्य तेवढे हेल्दी आपली लाईफस्टाईल ठेवणं हे अत्यावश्यक आहे. 10 मिनिटं जेवायला आपण काढूच शकतो, त्याहून जास्त ताव मारून कोणी दिवसा जेवतच नसतं. त्यामुळे या सगळ्या वेळा अगदी अवश्य पाळा आणि तुमच्या जेवणामध्ये प्रोटीन इनटेक व्यवस्थित आहे ना याच्याकडे लक्ष द्या. न्यूट्रिशनिस्ट जे काही बोलतात ते फॅट नसतं, त्यांना काही त्याच्यामुळे स्वार्थ नाही आहे त्याच्यात त्यांचा काही. ते जेव्हा सांगतात की एखादी गोष्ट तुम्ही केली पाहिजे तेव्हा ती तुम्हा सगळ्यांसाठी, आपल्या सगळ्यांसाठी अत्यावश्यक असते. त्यामुळे मी तर प्रयत्न करते की माझ्या जेवणाच्या सगळ्या वेळा सांभाळायच्या, त्यात मी काय खाल्लं पाहिजे हे पाळायचं जे माझ्या न्यूट्रिशनिस्टने सांगितलंय. आणि मग धावपळीमुळे आणि स्ट्रेसमुळे जे काही प्रॉब्लेम्स होतील ते फेस करायला लागतात. आय थिंक आता माझ्या नशिबाने माझी आजी फार हेल्थ कॉन्शियस होती आणि त्यामुळे तिने मला पहिल्यापासूनच हेल्थ कॉन्शियस ठेवलं होतं. पण आत्ता तू बोलत होतीस परंपरागत आपण काय करतो आणि आपल्या मागच्या पिढ्या तर काही बदाम खात नव्हत्या असं तू म्हटलीस, तर मला त्याच्यावरनं आठवलं की आजी होती ती सगळं संपूर्ण जेवणाला खूप महत्त्व द्यायची. की आपलं महाराष्ट्रीयन जेवण नेहमी म्हणतात ना, वरण भात तूप लिंबू आणि एक कोशिंबीर, एक उसळ आणि डाळ आणि पालेभाजी आणि मग भाकरी. तर हे तर फारच बेस्ट आहे. पण अलॉंग विथ दॅट मला आठवतं की तिच्या कपाटामध्ये बदाम ठेवलेले असायचे आणि ती त्यातनं काढून आम्हाला द्यायची. म्हणजे आता जसे येता जाता आपण ठेवलेले असतात घरामध्ये बदाम आणि तरीही आपली मुलं खायला विसरतात, तसं तिचं नव्हतं. जेवण झालं की तिच्याकडे जायचं, असं हात पुढे करायचा, मग ती हातावर 5 बदाम ठेवायची अँड देन वी यूज टू ईट इट. ऑल्सो भिजवलेले शेंगदाणे द्यायची किंवा भिजवलेले बदाम द्यायची. सो मी तशीच वाढली आहे. मला खूप लोक विचारतात फिटनेसचं रहस्य वगैरे, तर मला वाटतं की माझ्या फिटनेसचं हेच रहस्य असणार. आज मी या कार्यक्रमात आहे म्हणून बोलत नाही, पण कधीही माझी मुलाखत बघितली तर आय ऑलवेज से की आमंड्स, वी शुड हॅव हँडफुल ऑफ आमंड्स. मग ते वेगवेगळ्या पद्धतीने. पण आता तुम्ही सगळे याच्या आधी आय वॉज जस्ट स्पीकिंग विथ डॉक्टर, मी त्यांना म्हटलं मला वेगवेगळ्या प्रकारचे आमंड्स खायला आवडतात, सॉल्टेड आवडतात किंवा पेरी पेरी आवडतात किंवा फ्राईड बदाम आवडतात. तर भिजवूनच खायचं असं काही आहे का? मी खाते रोज भिजवून, पण मला इच्छा होते की असे खावे. तर कोणत्याही पद्धतीचे बदाम खाल्ले तर चालतील असं त्यांनी सांगितलं. फक्त ते तुम्हाला इतर पद्धतीने पचायला थोडे जड असतात, पण भिजवून खाल्ले तर ते बेस्ट फॉर्ममध्ये आपल्याला मिळतात. त्यामुळे भिजवून नक्की खा आणि मग नंतर इच्छा झाली म्हणून थोडेसे फ्राईड खा. तर इट हॅज बीन इन माय फॅमिली, सुरुवातीपासूनच बदाम खायची पद्धत माझ्या कुटुंबात होती आणि मी ती माझ्या लेकापर्यंत आणि आता सुनेपर्यंत फॉरवर्ड केलेली आहे. क्या बात आहे. डॉक्टर जसे मृणालताई म्हणाले की तुम्ही सजेस्ट केलंय की मोस्टली भिजवूनच खाल्लेले बदाम चांगले असतात. वाय सो? वाय डिड यू से दॅट? सो
मी खूप पेशंटसोबत रोज काम करते. असे काही पेशंट्स मी डिस्कवर केले की ज्यांना कधी कधी आमंड्स खाऊन पिरी पिरी किंवा फ्लेवर्ड खाऊन थोडंसं ब्लोटिंग झालं, कॉन्स्टिपेशन झालं. सो ह्याच्यामध्ये ॲक्च्युली प्रॉब्लेम आमंड्सचं नाही आहे. एक कंपाऊंड फायटिक ॲसिड असतं जे आपण आमंड्स भिजवल्यानंतर त्याच्यातून ते रिलीज होतं पाण्यामधून. आणि काही लोक त्याला थोडे ॲलर्जिक असतात अँड वेन यू आर ॲलर्जिक टू इट ते आपल्याला व्यवस्थित पचत नाही. त्याला फायटिड्स किंवा फायटिक ॲसिड जे जनरलाइज नट्समध्ये असतात, आपल्या लेंटिल्समध्ये असतात. आणि त्याच्यासाठी आपण सोक केलेलं बेस्ट असतं कारण की त्याच्यामध्ये जे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स असतात ते छान पाण्यामध्ये ॲक्टिवेट होतात आणि मग ते पचायला हलके असतात. आणि आपलं जे डायजेस्टिव्ह ट्रॅक आहे, आपलं गट आहे, ते इनफॅक्ट आपलं सेकंड ब्रेन आहे. सो तुम्ही जेवढं तुमच्या पचनाची आणि तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमची काळजी घ्याल तेवढं तुमचं शरीर निरोगी राहील, तुमचं वेट मॅनेज राहील आणि लॉंग टर्ममध्ये एजिंग पण स्लो होईल. सो गट इज युअर सेकंड ब्रेन आणि दॅट इज वाय आय से की सोकिंग इज इम्पॉर्टंट. पण एकच सेकंड, सोकिंग केल्यानंतर ते पाणी टाकून द्यायचं, राईट? येस, ऑफकोर्स. ते पाणी परत कन्झ्युम नाही करायचं आणि सालं पण काढायची. येस येस. ऑफकोर्स आपण जेव्हा मोठे होत होतो तेव्हा आपल्याला बदाम नेहमी आपली स्मरणशक्ती वाढवायसाठी आपण कन्झ्युम करायचो. पण आज ते आपल्या आहारात प्रोटीन म्हणून पण खूप वेळा वापरलं जातं. आणि भरपूर असे किती शाकाहारी आहे तिथे? 2-3 जण. आय एम शुअर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये पण जितकी शाकाहारी लोक आहेत आणि तुम्ही जेव्हा फिटनेसच्या गप्पा मारता तेव्हा तुमच्यामध्ये असं नक्कीच बोलत असतील की अरे शाकाहारींना जरा प्रोटीन कमी पडतं किंवा जे चिकन, फिश, अंडी खातात त्यांच्यासाठी ते प्रोटीन सोर्स जास्त सोर्सेस आहेत त्यांच्यासाठी. आणि आपणही अनेक वर्ष असे डॉक्टर मृणालताई आपण ऐकलंय की नॉन व्हेजिटेरियन्स हॅव मोर सोर्सेस ऑफ प्रोटीन दॅन व्हेजिटेरियन्स अँड देन दे मूव्ह टुवर्ड्स प्रोटीन शेक्स अँड प्रोटीन बार्स. पण हल्ली तरी आपल्याला असं लक्षात आलं की दॅट मे बी अ मिथ. सो ऑफकोर्स डॉक्टर रोहिणी प्लीज सांगा ना, इज दिस अ मिथ ऑर इज इट अ फॅक्ट? नो, इट इज डेफिनेटली अ मिथ. कारण की व्हेजिटेरियन डाएटसाठी पण प्रोटीन सोर्सेस खूप आहेत, फक्त ते शोधायला पाहिजेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल नॉन व्हेजिटेरियनमध्ये काय होतं, तुम्हाला थोड्या पोर्शनमध्ये जास्ती प्रोटीन मिळतं. व्हेजिटेरियन डाएटमध्ये तुम्हाला तेवढं प्रोटीन खावं लागतं. सो फॉर एक्झाम्पल लॉट ऑफ माय पेशंट्स आर व्हेजिटेरियन. मग सकाळपासून रात्रीपर्यंत त्यांच्या डाएटमध्ये मी त्यांना नेहमी सांगते की तुम्ही कॅलरीज काउंट नाही करायचे, तुम्ही प्रोटीन काउंट करायचं तुमच्या डाएटमध्ये. फॉर एक्झाम्पल उठल्यावरती आजकाल लाईफस्टाईल इज व्हेरी हेक्टिक. अ लॉट ऑफ पीपल फॉरगेट टू सोक. सो इन दॅट केस मी म्हणते की एक आमंड्सचा डब्बा बॅगमध्ये ठेवा. तुम्ही ऑन द गो गाडीमध्येही लिटरली हँडफुल आमंड्स खाऊ शकता. आणि वेन यू हॅव दोज आमंड्स यू आर गेटिंग एटलीस्ट 12 to 15 grams ऑफ प्रोटीन इन द फर्स्ट हाफ ऑफ द डे. त्याच्यानंतर इमिडिएटली यू आर हॅव्हिंग युअर लंच. ब्रेकफास्ट तर ऑन द गो झाला. लंचमध्ये तुम्हाला परत प्रोटीन शोधायचं आहे. कसं शोधणार? पनीर ऑप्शन आहे, डाळी ऑप्शन आहेत, उसळी ऑप्शन आहेत, ग्रीन लिफी व्हेजिटेबलमध्येही चांगल्या प्रमाणे प्रोटीन असतो पालेभाज्यांमध्ये. फक्त आपण तेवढी क्वांटिटी भाज्यांची खात नाही. सो जेव्हा आपण असं होलसम जे तुम्ही म्हणाला की प्रॉपर कम्प्लीट जेव्हा प्लेटमध्ये तुम्ही वरण घेताय, उसळ घेताय, थोडंसं पनीर घेताय, त्या लंचमधून पण तुम्हाला एक 10 ते 12 ग्रॅम्स प्रोटीन झालं. सो यू आर इन विथ युअर 20-25 ग्रॅम्स ऑफ प्रोटीन. 5 वाजता परत स्नॅक्सच्या वेळेस तुम्ही नट्स खाऊ शकता वेगवेगळ्या प्रकारचे. परत आता मी पर्टिक्युलरली लॅक्टोज इंटॉलरंट आहे. सो मी बदामाचं दूध पण बनवते घरीच आणि त्याचं स्मूदी बनवते. सो त्या स्मूदीनीही अजून यू गेट 5-6 ग्रॅम्स ऑफ प्रोटीन. परत रात्री डिनरच्या वेळेस अजून थोडं तुम्ही पनीर घेऊ शकता. टोफू आवडत असेल तर टोफू घेऊ शकता, मशरूम्स घेऊ शकता. आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे मिलेट्सची व्हरायटी आहे इंडियामध्ये. सो मिलेट्समध्येही प्रोटीन हाय असतं. सो भाताऐवजी मिलेट्सचा राईस खूप टेस्टी लागतो. मग भाज्या उसळीसोबत तुम्ही मिलेट्सचा राईस घेऊ शकता आणि त्याच्यामधून परत अजून 10-15 ग्रॅम्स प्रोटीन यू गेट. सो प्रत्येक मीलमध्ये जर आपण प्रोटीन शोधलं तर ट्रेडिशनल जेवणामधूनच तुम्हाला तुमचं ॲटलिस्ट 80 to 90% प्रोटीन रिक्वायरमेंट फुलफिल होते. आणि जर तुम्हाला काही हेल्थ कंडिशन्स असतील, तुम्ही एक्सरसाइज करत असाल तर मग प्रोटीन पावडरची गरज पडू शकते.
आणि कुठली प्रोटीन पावडर चूज करायची हे सगळं जर तुम्ही व्यवस्थित चूज केली तर ती पण व्यवस्थित डायजेस्ट होते आणि मग एक असं होलसम हाय प्रोटीन डाएट यू कॅन डू आणि त्याचा इफेक्ट तुम्हाला एक 4 महिन्यात खूप छान दिसतो. अरे वा, क्या बात आहे. मृणालताई, तुम्ही सांगा ना तुमचं वेन समबडी सजेस्ट दॅट यू हॅव टू गो ऑन अ हाय प्रोटीन डाएट, व्हॉट एक्झॅक्टली इज इट? मला सकाळ ते संध्याकाळपासून जरा तुमचा डाएट प्लॅन सांगा ना. मी तर मिलेट्सला खूप महत्त्व देते माझ्या आयुष्यामध्ये आणि सकाळी उठल्यावर मी नॉर्मल मोस्ट ऑफ द टाइम्स व्हेजिटेरियन नाश्ता करते. मग त्याच्यात कधी इडली असते, कधी थालीपीठ असतं, कधी पोहे असतात, कधी उपमा. पण आय सी टू इट की त्याच्यात कोणती ना कोणती तरी भाजी मी ॲड करेन. पोहे जरी केले त्याच्यात तरी मी गाजर घालून पोहे करते किंवा फ्लावर घालून पोहे करते. सो त्यांनी तुम्हाला आणखी जास्त न्यूट्रिशन होतं. पण त्याच्या आधी मी सकाळी 5 आमंड्स आणि 10 रेझिन्स म्हणजे काळ्या मनुका हे खाऊन माझ्या दिवसाची सुरुवात होते. नंतर नाश्ता, त्यानंतर लंचला मी एक गोष्ट ॲडिशनल मला विचारायची पण आहे आणि मी ती करते आणि मला असं वाटतं की ती बरोबर आहे. त्याच्यात काहीतरी दही किंवा ताक हे मी माझ्या जेवणामध्ये कायम ॲड करते. त्यांनी तुमचं एक कूलंट म्हणून पण काम करतं आणि वेल माझ्या आजीनी मला सांगितलं प्रत्येक जेवणामध्ये ताक प्या. सो मला वाटतं गट हेल्दी राहण्यासाठी पण त्याचा उपयोग होतो. 5 वाजता मी फ्रूट्स खाते आणि रात्रीच्या जेवणात परत डाळ आणि राईस. नॉनव्हेज कधी कधी मी नेहमी नॉनव्हेज नाही खात. आठवड्यातनं 2दा नॉनव्हेज खाल्लं जातं. तसंच अंड्याच्या बाबतीत आहे, ते कधी कधी खाल्लं जातं. पण सकाळचे 5 बदाम मात्र मी अजिबात चुकवत नाही. ऑल्सो माझ्या पर्समध्ये कायम एक डबी अशी असते की ज्याच्यामध्ये आमंड्स आहेत. आमंड हे असं स्नॅक आहे की तुम्ही कधीही रस्त्यात भूक लागली, शूटिंगच्या इथे उशीर होतोय जेवण यायला, तरी तुम्ही ते पटकन खाऊ शकता आणि यू फील फुल. हँडफुल बदाम खायचे असं डॉक्टर म्हणतात मगाचपासून. हँडफुल म्हणजे एक मुठ्ठीभर बदाम आपण रोज खाऊ शकतो आणि पचवूही शकतो आपल्या कोणत्याही लाईफस्टाईलमध्ये. त्याच्यामुळे वेळेला कधीही भूक भागवण्यासाठी बदामाचा उपयोग होतो. मला असं वाटतं की माझं डाएट बरं आहे, मी त्यांच्याकडनं चेक पण करून घेतलंय. पण आता मी एक रोल असा करते की ज्यासाठी मला थोडं धष्टपुष्ट व्हायचं आहे, तर त्यासाठी मला काय बदामाचा उपयोग होईल मला सांगा. सो बदाम मध्ये आपण प्रोटीन बद्दल बोललो, पण त्याच्यामध्ये अजूनही खूप गोष्टी आहेत. नंबर 1 इज फायबर, जे आपल्या डायजेशनलाही स्ट्रॉंग करतं. डायजेशनचं फंक्शन छान होतं फायबरनी. आणि फायबर्स जे बदामामध्ये आहेत त्याचा सोल्युबल फायबर्स म्हणजे ते इव्हेंच्युअली प्रोबायोटिकमध्ये कन्वर्ट होतो, प्रीबायोटिक्स असतात. सेकंड थिंग इज दे आर रिच इन मिनरल्स आणि omega-3 फॅटी ॲसिड्स, ज्याला आपण गुड फॅट्स म्हणतो. सो आपण जर बदामाची क्वांटिटी वाढवली आणि स्मार्टली ते मील प्लॅनमध्ये आपण जर इन्क्लूड केलं, सो दॅट विल डेफिनेटली प्ले अ गुड रोल इन पुटिंग ऑन वेट फॉर होप. कारण की कुठल्याही फूड आपण आजकाल खूप वेट लॉस फूड, वेट गेन फूड बघतो, पण कुठलंही फूड मी तुम्हाला सांगू शकते की तुम्ही आंबा खाऊन वेट कमी पण करू शकता, वाढवू पण शकता. ते फक्त क्वांटिटीवर डिपेंड करतं. तसं सेम आपण जे मील जर कॉम्बिनेशन व्यवस्थित मॅनेज केले तर वी कॅन डेफिनेटली यूज इट फॉर वॉट एव्हर गोल वी आर ट्राईंग टू अचीव विथ आवर बॉडी. बरोबर. आणि आय थिंक हे जसं आपण या चर्चेची सुरुवात केली होती की शाकाहारी लोकांच्या पोषण आहारमध्ये प्रोटीनची मात्रा जरा कमी असते. आय थिंक ते आपल्याला ते सांगून आपल्याला ते तसं झालंय. नाहीतर जसं मृणालताई म्हणाल्या की त्या नॉनव्हेज 1 किंवा 2दा आठवड्यातून खातात. आपल्या प्रत्येक महाराष्ट्रीयन हाऊसहोल्डमध्ये आय थिंक तसंच आहे. आय डोंट थिंक एनीबडी इट्स नॉनव्हेज एव्हरी डे आणि अगदी लंच आणि डिनरला. पण ते आय थिंक सांगून आपल्याला ते आता खरंच वाटायला लागलंय की शाकाहारी लोकांच्या आहारामध्ये प्रोटीनची खूप कमी असते. पण थँकफुली जसं डॉक्टरांनी सांगितलं आणि मृणालताईंनी आपला डाएट प्लॅन शेअर केला, भरपूर प्रोटीन आहे आपल्या डाएटमध्ये आणि हँडफुल ऑफ बदाम विल डेफिनेटली मेक शुअर की यू स्टिक टू दॅट प्रोटीन प्लॅन इन युअर डाएट. आणखी एक मला शंका आहे की तुम्ही जास्त प्रोटीन खाल्लं तर तुमचं वजन कमी होतं असं म्हणतात. इज इट ट्रू? सो देयर इज अ कॅच टू दॅट. तुम्ही जास्त प्रोटीन खाल्लं आणि जर त्या प्रोटीन सोबत तेवढेच कार्ब आणि तुमचे कॅलरीज वरती गेले, यू विल पुट ऑन वेट. येस. मी खूप लोकांना पाहिले प्रोटीन पावडर खाऊन त्यांचं वेट पुट ऑन झालंय, शूट अप झालंय. सो ते तुमच्या ओव्हरऑल बॉडी वेटवरती, BMI वरती आणि ब्लड रिपोर्ट्स वरती डिपेंड करेल की
तुमच्या बॉडीसाठी किती जास्त आहे आणि जेवढं तुम्ही प्रोटीन वाढवता तेवढं तुम्हाला कार्ब्स कमी करायला लागतात त्या प्रपोर्शनमध्ये, Right. देन यू विल लूज वेट. ओके. बट इफ प्रोटीन कार्ब्स एव्हरीथिंग गो अप टुगेदर देन यू विल पुट ऑन वेट. राईट. या ऑल्सो आय थिंक बदामामध्ये एक फार वर्सटॅलिटी आहे की आपण त्याचं भरपूर काय काय दुसरे स्नॅक्स बनवू शकतो. लेट्स फोकस ऑन दॅट राईट नाव. मृणालताई, कशामध्ये तुम्ही बदाम वापरता आणि कशा तुम्हाला आवडतं, म्हणजे ह्याच्यात बदाम असलं तर? सगळ्या खिरींमध्ये, हां. पुलावामध्ये आपण काजू घालतो नॉर्मली, पण बदाम घालून बघा, बदाम पण खूप भारी लागतात. आणि स्वीट्समध्ये बरोबर. मी डायबेटिक आहे, तर मला तर साखरवाले स्वीट्स चालत नाही, त्यामुळे ड्रायफ्रूटचं जे काही आपण करू शकतो, ड्रायफ्रूट बर्फी असेल किंवा ड्रायफ्रूट लाडू असतील, त्या सगळ्यामध्ये बदाम पावडर आणि बदामाचे काप पण आपण करून घालू शकतो. आता आपण फारच नशिबवान होत सध्या आता की आपल्याला वेगवेगळ्या फॉर्ममध्ये, फ्लेवर्समध्ये बदाम मिळतात. बदामाचे काप पण रेडी मिळतात आपल्याला. सो आपल्याला हे चांगल्या काळात जन्माला आलो आहे आपण, असं मला वाटतं. सो आमंड मिल्क आहे, जसं आता डॉक्टरनी सांगितलं तसं, आणि स्मूदीमध्ये बदाम घालू शकतो आणि पर्समध्ये तर ठेवायलाच पाहिजे. राईट. आणि असं म्हणतात की ऑफकोर्स डॉक्टर रोहिणी, यू विल बी एबल टू टेल मी बेटर की combination food is always better to take because along with protein of course we get all the other kind of goodness and nutrients from food. So बदामाबरोबर कुठलं कॉम्बिनेशन वर्क्स बेस्ट? सो कुठल्याही प्रोटीन बद्दल जेव्हा आपण बोलतो, स्पेशली आता बदाममध्ये फायबर आहे, मिनरल्स लाईक झिंक आहेत, गुड फॅटी ॲसिड्स आहेत. सो बदाम इट सेल्फ इज प्रिटी कम्प्लीट बिकॉज प्रत्येक फूडसोबत आपण आधी आपल्या प्रत्येकाच्या जेवणाच्या ताटाला ट्रेडिशनली पण काकडी, गाजर, मुळा असतो. दॅट इज फायबर आणि दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर डायजेशन. बदाम इट सेल्फ इज अ फायबर, रॉ आमंड. सो इफ इट्स नॉट फ्राईड देन रॉ वन्स इज इट सेल्फ कम्प्लीट, सो यू कॅन हॅव इट ॲज इट इज. अजून एक कॉम्बिनेशन तुम्ही नक्की ट्राय करा, पोह्यामध्ये शेंगदाण्याऐवजी बदाम खूप छान लागतात आणि तो पोह्याचा प्रोटीन कॉन्टेंट न्यूट्रिशनली खूप हाय जातो. सो इट इज व्हेरी गुड. जर तुम्हाला घाई असेल आणि एकच वाटी तुम्ही पोहे खात असाल तर त्याच्यामध्ये थोडेसे बदाम टाका बनवताना, खूप छान. आणि जर तुम्ही बदाम रोस्ट करत असाल तर ते तुपात करा, ते डायजेशनला पण चांगलं असतं आणि त्याची ग्लायसेमिक इंडेक्स नॅचरली कमी होते. सो इनफॅक्ट तूप ब्लड शुगर मॅनेज करायला, वेट लॉससाठी आणि कुठलंही प्रोटीन डायजेस्ट करायला इज व्हेरी गुड. सो आमंड्स विथ घी इज ऑल्सो गुड कॉम्बिनेशन आणि आमंड्स इन इट सेल्फ इज कम्प्लीट. So you can have it as it is. आणि सॅलड्समध्ये. Oh yeah, Yes, of course. yummy, yummy. Yeah, absolutely. Of course आपण बदामाबद्दल भरपूर चर्चा करतोय आणि कॅलिफोर्निया आमंड्स आणि हे जी डिस्कशन आपण ज्याच्यासाठी जमलो आहे, हे फार महत्त्वाचं आहे हे मला कळतंय. कारण अनेक वेळा बदाम खायला मी तर विसरते आणि आता नाव दिस इज बिन नेल्ड इन टू माय हेड की आय शुड कॅरी बदाम इन माय बॅग फॉर शुअर. आणि सकाळी रात्रभर सोक केलेले आमंड्स जर खाल्ले तर इट्स डेफिनेटली गोइंग टू बेनिफिट इन टर्म्स ऑफ ॲटलीस्ट स्टार्टिंग अ हेल्दी लाईफस्टाईल. अजून काय व्हॉट इज द टेक अवे डॉक्टर? कॅन यू टेल अस समथिंग दॅट वी कॅन डू इन आवर रेग्युलर लाईफस्टाईल टू चेंज अँड दॅट विल बेनिफिट अस? आपण एवढे टिप्स आता डिस्कस केले, प्रोटीन कसं वाढवायचं, बदाम किती वेगवेगळ्या पद्धतीने आपण इन्क्लूड करू शकतो. अजून एक मिथ मी ऐकलं होतं की प्रोटीन जे एक्सरसाइज करतात, जे जिम करतात त्यांनाच गरजेचं आहे. हे खूप मोठं मिथ आहे. प्रोटीन आपल्या डे टू डे लाईफस्टाईलसाठी गरजेचं आहे. आणि एवढ्या नवीन गोष्टी आपण डाएटबद्दल डिस्कस केल्या आहेत, पण एकच टेकअवे मी सांगू इच्छिते की कुठलीही गोष्ट आणि त्याचा पूर्ण इफेक्ट आपल्या शरीरावरती जर तुम्हाला बघायचं असेल तर त्याच्यासाठी 120 दिवस द्या. 120 दिवस तुमच्या RBCsचा, रेड ब्लड सेल्सचा लाईफस्पॅन आहे. सो दर 120 डेज ओल्ड RBCs आपल्या शरीरामधून थ्रो आउट होतात आणि नवीन RBCs बनवले जातात. सो आपली बॉडीचं रक्त पूर्ण शुद्धीकरण 120 दिवसात होतं जर तुम्ही चांगलं डाएट आणि नवीन चेंजेस करत असाल. सो आमंड्स जर तुम्ही आजपासून सुरू करत असाल तर ते कमीत कमी 4 महिने आणि मॅक्सिमम कायमस्वरूपी तुम्ही ते कंटिन्यू ठेवा, म्हणजे तुम्हाला त्याचा पूर्ण इफेक्ट तुमच्या लाईफस्टाईलवरती, तुमच्या बॉडीवरती, आपल्याला एजिंग रिलेटेड लाईफस्टाईल डिसऑर्डर्स खूप आपण ऐकतो आहोत, हायपरटेन्शन, डायबिटीज, एक्स्ट्रीम ओल्ड एजमध्ये
लॉट ऑफ न्यूरो डिजनरेटिव्ह अल्झायमर्स वगैरे पण आपण बघतो, डिमेन्शिया बघतो. या सगळ्यांपासून जर तुम्हाला लांब राहायचं असेल तर एक मुठ्ठीभर आमंड्सचा इफेक्ट किती पॉवरफुल आहे तुम्हाला कळेल, जर ते तुमची लाईफस्टाईल आहे तर. असे रिसर्चेस पब्लिश झालेले आहेत इंडियामध्ये, लंडनमध्ये, की आमंड्स रोज खाल्ल्यामुळे लोकांची डायबिटीज कमी झालेली आहे, हायपरटेन्शन कमी झालेलं आहे आणि एजिंगही स्लो डाऊन झालेलं आहे. सो लाईफस्टाईल इज द की. सो आजपासून जर तुम्ही निश्चय करणार असाल की मी हँडफुल आमंड स्टार्ट करणार आहे, सो ते कमीत कमी 4 महिने आणि कायमस्वरूपी ते लाईफस्टाईलमध्ये तुमच्या इन्क्लूड करा. सो पहिला प्रश्न की पाण्यात कशाला भिजवायचे. सो त्याच्यामध्ये फायटिक ॲसिड म्हणून एक कंपाऊंड असतो जे नॅचरली सगळ्याच नट्समध्ये असतो. आपण जेव्हा तो पाण्यात भिजवतो, स्पेशली ओव्हरनाईट भिजवतो, त्याच्यामधले एन्झाईम्स सगळे ॲक्टिवेट होतात आणि तो फायटिक ॲसिड स्पेसिफिकली पाण्यामधून निघून जातो. त्याच्यासाठी तो भिजवायचा, कारण की बिना फायटिक ॲसिड बदाम खूप छान पचतात. पण जर तुम्हाला असे कच्चे खाऊन कधीच त्रास झालेला नसेल तर देन यू आर परफेक्टली फाईन, तुम्ही असंही खाऊ शकता. सेकंड, कारण की मी नेहमी म्हणते की जर भिजवायचा वेळ नसेल तर ते एक्सक्यूज वापरून न खाण्यापेक्षा खाल्लेलं नेहमी बरं असतं. कारण की जर तुम्ही सकाळी बदाम नाही खाल्ले तर नक्कीच तुम्हाला एक 11-12 वाजता भूक लागणार आहे आणि मग काहीतरी समोसा, पॅटीस, जे काही समोर येईल आपण खातो. सो त्याच्यापेक्षा राईट खाल्लेलं जास्ती महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, डायबिटीजसाठी त्याचा काय फायदा आहे. सो बदामामध्ये आपण बघितलंच प्रोटीन आहे, फायबर आहे आणि गुड फॅटी ॲसिड्स आहेत आणि मिनरल्स आहेत. या सगळ्या गोष्टी डायबिटीज कमी करतं. जे HbA1c आपण चेक करतो डायबिटीजसाठी, जर तुम्ही प्रोलॉंग काळासाठी जर बदाम खाल्ले तर मी स्वतः वाचलेले रिसर्च आहेत वेगवेगळ्या रिसर्च जर्नलमध्ये, इंडियामध्येही आणि अब्रॉडमध्येही, की 10 वर्षाचं रिसर्च केलेलं आणि त्याच्यामध्ये लोकांची ब्लड शुगर लेवल HbA1c 5 ते 6 अंकांनी खाली गेली होती. सो ह्या सगळ्या त्याचा जो केमिकल कंपाऊंड आहे त्यांनी आपली ब्लड शुगर मॅनेज होते आणि त्याची ग्लायसेमिक इंडेक्स अगदी कमी आहे. त्यामुळे जरी तुम्ही बदाम खाल्ले तुमची ब्लड शुगर वाढणारच नाही आहे. त्यामुळे इट इज एक्सलंट फॉर डायबिटीज. सो गरमी तर होत नाही त्यांनी, कारण की आपण खाल्ले तरी किती खाणार आहेत, एक मुठ्ठीभर किंवा त्याच्यापेक्षा थोडे जास्त, त्याच्यापेक्षा जास्ती आपण पचवू पण शकत नाही. आणि त्याच्यामध्ये जे ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स आहेत ते काय करतं, तुम्ही एक 10 जरी आमंड खाल्ले तरी तुम्हाला असं फुल फिलिंग येतं की यू आर फुल नाव. आपण नट्स बघितले, स्पेशली आमंड्स, ते आपल्याला हेवी वाटतात. ते चिवड्यासारखे आपण कंटिन्युअसली खाऊ शकत नाही, कारण की बियॉन्ड अ सर्टन लिमिट यू विल फील फुल, कारण की त्याचे कंपाऊंडच तसं आहे. पण जर तुम्ही एकदम एक्सेस खाणार असाल सकाळ, दुपार, संध्याकाळ, आणि तर मग एनीथिंग इन एक्सेस इज नॉट राइट फॉर बॉडी. मेरे पास वेइंग स्केल तो नहीं होता है काउंट करने के लिए, इसलिए मैं मुट्ठी भर बोलती हूँ क्योंकि वो एग्जैक्ट पोर्शन है. आपकी जितनी मुट्ठी आप उतना आमंड लो, वो परफेक्ट पोर्शन साइज है आपके लिए. येस. सो जे फायटिक ॲसिड आहे आपण म्हणतो की ते पाण्यामधून निघायला पाहिजे. सो त्याच्यासाठी कमीत कमी 12 तास तुम्हाला भिजवायला पाहिजे. काही वेळेस काय होतं, आपण 6-7 तास भिजवतो आणि त्यावेळेस कधी कधी हे सगळे कंपाऊंड त्याच्या सालामध्ये राहतात. त्यामुळे साल काढलं की तो पूर्ण बदाम व्यवस्थित डायजेशनला हलका असतो, पचनाला हलका असतो आणि त्याच्यामधले न्यूट्रियन्स आपलं शरीर लगेच वापरू शकते.